नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश फ्लुएंट या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर जावेद खान आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे 9व्या वर्गातील इंग्लिश कोर्स बुकमधील आपली ही कविता सिल्वर. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली ही कविता जी आपल्याला एका निसर्गाच्या देणगीबद्दल किंवा निसर्गाच्या किमयेबद्दल आपल्याला माहिती देऊन जाते, अतिशय महत्त्वाची आहे, जी लिहिलेली आहे सुप्रसिद्ध असे ब्रिटिश लेखक वॉल्टर डी ला मेयर यांनी, ज्यांचा जन्म झालेला होता 1873 आणि मृत्यू झालेला 1956. वॉल्टर डी ला मेयर यांनी पिकॉक पाय या लहान मुलांसाठीच्या पुस्तकामध्ये या कवितेचा समावेश केलेला होता, जे प्रकाशित झालेलं होतं 1913. ही कविता रोमॅन्टिसिझमला लक्षात घेऊन लिहिलेली आपण जर बघितली तर याच्यातून आपल्याला भरपूर निसर्गाचा आनंद घेता येईल. रोमॅन्टिसिझमचा अर्थ या ठिकाणी आपल्याला प्रेम वगैरे यासारख्या गोष्टीचं न घेता 1800 किंवा 19व्या दशकामध्ये किंवा शतकामध्ये एक कवींची ही एक संकल्पना होती की आपल्या इमॅजिनेशनच्या साह्याने आपण कोणत्या गोष्टी बघू शकतो, म्हणजे पूर्ण चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं करू शकतो. त्याला रोमॅन्टिसिझम असं म्हटलेलं आहे. तर इट जनरली फोकसेस ऑन द इमॅजिनेशन ऑफ पर्सन, दॅट हाऊ कॅन यू इमॅजिन द पर्टिक्युलर इव्हेंट ऑफ नेचर with the help of your imagination. So that is why it is called as romanticism. So romanticism does not have any connection with the heroines and their love chemistry or anything else. So this poem is very important as far as नेचर पोएम इज कन्सर्न. आपल्याला या कवितेतून एक निसर्गाची किमया तर कळणारच आहे, परंतु एक निसर्गाचा आनंदसुद्धा घेता येऊ शकतो, अशी ही कविता. तर आज आपण ही कविता शिकायला जाणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, कारण अर्थ तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर तो व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघावाच लागणार आहे. आणि सुरू करण्यापूर्वी तुम्हाला अजून एक विनंती करू इच्छितो, जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण इतरही आपल्या इंग्लिश फ्लुएंट या चॅनलवरती मी सगळेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे, तर त्याचाही फायदा तुम्हाला घेता येऊ शकतो. आपण चॅनल्स एकदा सबस्क्राईब केलं तर तुम्हाला सगळं कॉन्टेंट जे काही असेल आपल्या चॅनलचं ते तिथे दिसेल, म्हणून ते सबस्क्राईब करणं महत्त्वाचं आहे. आणि येणारे नवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर त्यासाठी बेल आयकॉनच्या बटनावर क्लिक करा, जेणेकरून जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेल त्यावेळेला आपल्याला नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन लगेच भेटून जाईल. चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या या कवितेला, ज्याचं नाव आहे सिल्वर. आता या सिल्वर या टायटलवरून आपण बघूया याचा अर्थ काय होतो. सिल्वरचा अर्थ तुम्हाला माहीतच आहे, म्हणजे चांदी. म्हणजे चांदीसारखं दिसणारं जे काही असेल आपण त्याला सिल्वर असं म्हणतो. आता चांदीसारखं दिसणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत, चंदेरी ज्याला आपण म्हणतो, तर त्याच्यामध्ये सगळ्यात आधी तुमच्या डोळ्यासमोर येईल तो म्हणजे चंद्र, किंवा चंद्राच्या प्रकाशामुळे सुद्धा आपण काही गोष्टींना चंदेरी असं सुद्धा म्हणतो. रात्रीची वेळ आहे आणि त्यावेळेला पूर्ण चंद्रप्रकाश आलेला आहे, तर सगळी पूर्ण काही जी काही सृष्टी असते ती पूर्ण चांदेरी रंगाने सजून जात असते. आपल्याला हा अनुभव नेहमी बघितला असेल, तुम्ही हा घेतलेलाच असेल अनुभव. तर तशीच काही सिल्वर ही कवितासुद्धा आपल्याला सांगून जाते. सिल्वर या कवितेतून आपल्याला चांदी किंवा चंदेरी काय काय होऊ शकतं, काय त्याची संकल्पना येणार आहे. तर सगळ्यात सुरुवातीला आपण पूर्ण कवितेचं वाचन घेऊया आणि त्यानंतर मग कवितेचा अर्थ आपण आणि त्याच्या जे काही पोएटिकल डिव्हाइसेस आहेत ते सुद्धा बघणार आहोत लाईन बाय लाईन. चला तर मग सुरू करूया. आधी रीडिंगनुसार आपल्या कवितेची रीडिंग घेऊया आपण सगळ्यात आधी, की स्लोली सायलेंटली नाव द मून वॉक्स द नाईट इन हर सिल्वर शून, धिस वे अँड दॅट शी पियर्स अँड सीज सिल्वर फ्रूट अपॉन सिल्वर ट्रीज. वन बाय वन द कॅस्टमेंट्स कॅच her beams beneath the silvery thatch. Couched in his kennel like a log, with paws of silver sleeps the dog. From their shadowy coat the white breasts peep, of doves in silver feathered sleep. A harvest mouse goes scampering by, with silver claws and silver eye, and moveless fish in the water gleam, by silver reeds in a silver stream. वॉल्टर डी ला मेयर हे त्याचे कवी आहेत, पोएट आहेत. सो दिस इज हाऊ द पोएम इज देअर. यामध्ये आपल्याला भरपूर तुम्ही बघा ही कविता जी आहे किती ओळींमध्ये लिहिलेली आहे.
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 14 ओळींमध्ये लिहिलेली ही कविता आहे, जी एका सुनीत किंवा सॉनेट ज्याला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये त्या फॉर्मॅटमध्ये लिहिलेली आहे. सॉनेटमध्ये विशिष्ट अशी 14 चरणांची ही कविता असते, ज्यामध्ये विशिष्ट पद्धतीने रायमिंग वर्ड्स वगैरे वापरलेले असतात, रायमिंग पेअर्स वापरलेले असतात. तुम्हाला इथे रायमिंग वर्ड्स दिसत असतील, प्रत्येक शेवटच्या शब्दाला रायमिंग वर्ड्स आहेत. मून, शून, सीज, ट्रीज, कॅश, थॅच, लॉग, डॉग, पीप, स्लीप, बाय, आय, ग्लीम, स्ट्रीम असे सगळे रायमिंग वर्ड्स तुम्हाला शेवटी दिसत असतील. तर ही 14 चरणांची ही कविता, ज्याला आपण सुनीत असं म्हणतो, ती लिहिलेली आहे वॉल्टर डिलामेयर यांनी. भरपूर काही गोष्टी याच्यातून सांगितल्या गेलेल्या आहेत. याच्यातलं आपल्याला इम्प्लाइड मिनिंग वगैरे जास्त नसून निसर्गाचं एक काय म्हणूयात आपण त्याला वर्णन केलेलं आहे. एका विशिष्ट काळामध्ये निसर्गाचं जे काही दर्शन होतं त्याचं एक वर्णन या कवितेमध्ये आलेलं आहे. सुरुवात बघूयात आपण. पहिल्या 2 ओळी समजून घेण्याचा प्रयत्न करूया, याचा काय अर्थ दिलेला आहे ते. स्लोली सायलेंटली नाऊ द मून वॉक्स द नाईट इन हर सिल्वर शून. 2 ओळी बघा काय. स्लोली म्हणजे हळू, सायलेंटली अतिशय शांतपणे, नाऊ द मून चंद्र आलेला आहे, नाऊ द मून, वॉक्स द नाईट इन हर सिल्वर शून. वॉक्स द नाईट रात्रीच्या अंधारामध्ये हा जो काही चंद्र आहे तो हळूहळू चालत चालत, वॉक्स द नाईट चालत चालत येत आहे. इन हर सिल्वर शून, शून म्हणजे बूट इथे दिलेले आहेत बघा, शूज. आपल्या चंदेरी बुटांमध्ये चालत चालत तो इथे आलेला आहे. परंतु इथे कवीने त्याला मेल कन्सिडर केलेलं नाही, तर इथे त्याला कन्सिडर काय केलेलं आहे, फिमेल, हर म्हटलेलं आहे बघा. इन हर सिल्वर शून म्हणजे चंद्र ही, आता आपल्या मराठी भाषेमध्ये आपण चंद्राला नेहमी तो किंवा आपला जे काही असेल त्या हिशोबाने मेल कन्सिडर करून त्याला आपण उद्देश करत असतो, प्रोनाऊन वापरत असतो. परंतु इथे कवीला काय सांगायचं आहे की एखादी चंदेरी रंगाची बुटं घालून एखादी स्त्री आपल्या रात्रीच्या वेळेलामध्ये बाहेर पडलेली आहे, आकाशामध्ये विहरत आहे आणि तिच्या दृष्टीला जे काही पडत आहे ते सगळं ती बघत आहे, असं कन्सिडर करून ही कविता लिहिलेली आहे. म्हणून चंद्राला या ठिकाणी हर म्हटलेलं आहे बघा. समोरच्या ज्या काही ओळी येतील त्यामध्ये सुद्धा हरचाच उल्लेख तुम्हाला येणार आहे. म्हणून चंद्राला स्त्री म्हणून त्यांनी कन्सिडर केलेलं आहे. ठीक आहे. आता स्लोली सायलेंटली नाऊ द मून वॉक्स द नाईट इन हर सिल्वर शून. रात्रीच्या अंधारामध्ये सायलेंटली अतिशय हळुवारपणे आणि शांततेने नाऊ द मून चंद्र आलेला आहे. वॉक्स द नाईट इन हर सिल्वर शून. या अंधाऱ्या जगतामध्ये आपल्या चंदेरी बुटांनी ही जे काही चंद्र देवता असेल, आपण देवता म्हणूयात, चंद्र देवता वगैरे जे काही असेल ती बाहेर पडलेली आहे आणि चंद्र हा सगळा बघत आहे, पूर्ण सृष्टीमध्ये बघत आहे. काय बघतोय? धिस वे अँड दॅट शी पियर्स अँड सीज. आता इथे पुन्हा आला शी, म्हणजे चंद्राला उद्देशून म्हटलेलं आहे. धिस वे या मार्गाने अँड दॅट तिकडे सुद्धा, इकडे आणि तिकडे म्हणजे सगळीकडे. शी पियर्स ती बघते, डोकावते, पियर्स म्हणजे डोकावते, बघते, अँड सीज आणि पूर्ण सृष्टीकडे न्याहाळते. सिल्वर फ्रूट अपॉन सिल्वर ट्रीज. चंदेरी रंगाचे जे काही फ्रूट आहेत आपण सिल्वर ट्रीज, सगळे जे काही ट्रीज आहेत हे सुद्धा कसे झालेले आहेत, चांदीच्या रंगामध्ये नटलेले आहेत, सिल्वर ट्रीज. आणि त्याच्यावर सुद्धा फ्रूट्स कोणते लागलेले आहेत, सिल्वर फ्रूटसुद्धा सिल्वर झालेले आहेत. आता हे सिल्वर का झालेले असतील बरं, तुम्हाला याचा प्रश्न पडलेला असेल. असं कवी सिल्वर नाव देतो आणि सिल्वर का म्हटलेलं आहे, तर हो बरोबर, तुम्ही बरोबर ओळखलं. कारण काय की या चंद्रप्रकाशच हा कसा असतो, चंदेरी असतो, चांदीसारखा असतो, शुभ्र चंद्रप्रकाश असतो. आणि या चंद्रप्रकाश जेव्हा चंद्र नसतो, पूर्ण सृष्टीमध्ये पूर्ण पृथ्वीवर अंधार पडलेला आहे बघा सगळीकडे. आणि परंतु हा ज्यावेळेला नॅचरल लाईट, हा शुभ्र प्रकाश हळूहळू चंद्राचा या पूर्ण आकाशामध्ये पसरतो, त्यावेळेला सगळी सृष्टी ही या शुभ्र प्रकाशामध्ये न्हावून निघते, असा त्याचा अर्थ होतो आहे. म्हणजे त्या एका घटनेचा उल्लेख कवीने या ठिकाणी केलेला आहे. आपल्या इथे जसं निसर्ग कवी असतात तसे हे सुद्धा निसर्ग कवीच म्हणावे लागतील आपल्याला. म्हणून शी पियर्स अँड सीज, ती डोकावून बघते, हा जो काही चंद्र आहे तो डोकावून बघत आहे. सिल्वर फ्रूट अपॉन सिल्वर ट्रीज. हळूहळू हा चंद्र जेव्हा वरती येतो त्यावेळेला त्याचा प्रकाश आकाशावर पडलेला आहे, आधी त्या ट्रीजवर पडलेला आहे.
सिल्वर ट्रीज अँड सिल्वर फ्रूट, आणि त्या झाडांवर चंदेरी रंगाची झाडं आणि त्यांचे फ्रूटसुद्धा, त्याच्यावर लागलेली फळंसुद्धा त्या चंद्रप्रकाशामुळे कोणत्या रंगाचे झालेले आहेत, तर सिल्वर रंगाचे झालेले आहेत. जर आपण असं सृष्टीमध्ये बघितलं बघा की पूर्ण सगळं चांदीचं झालं तर कसं आपण त्याचं इमॅजिनेशन आहे कवीची ही जर आपण विचार केला तर सगळं अचानकच पूर्ण सृष्टी ही चांदीची झाली, सगळं चांदीचं झालं, सगळं पांढरं शुभ्र दिसून राहिलं आपल्याला, ते चांदीसारखं दिसत आहे. तशी ही कल्पना केलेली आहे कवीने की म्हणजे चंद्रप्रकाशामुळे सगळी काही पृथ्वी, सगळी काही सृष्टी ही या चांदेरी रंगामध्ये न्याहून निघालेली आहे, असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. आता समोर बघूयात आपण काय म्हणणं आहे त्या कवीचं. तर आता 4 ओळी झालेल्या आहेत आपल्या. याच्यातल्या रायमिंग वर्ड्स तुम्हाला माहीतच झालेत. मून, शून, सीज, ट्रीज, ए, बी अशी झालेली रायमिंग्स, किंवा अजून समोर येईल तुम्हाला ते सुद्धा आपण बघणारच आहोत. जर आपल्याला पोएटिक डिव्हायसेस बघायचे असतील याच्यामधले सोबत आपण पोएटिक डिव्हायसेससुद्धा बघून घेऊया. सगळ्यात पहिल्या ओळीमध्ये आलेला आहे स्लोली सायलेंटली. इथे ॲलिट्रेशन हा अलंकार होतो आहे. स साऊंड जो आहे हा रिपीट होतो आहे, एका पाठोपाठ आलेला असल्यामुळे याला ॲलिट्रेशन असं म्हणतो आपण, आणि म्हणून इथे ॲलिट्रेशन हा अलंकार होतो आहे. पहिला अलंकार हा झाला फिगर ऑफ स्पीचचा. त्यानंतर नाव द मून वॉक्स द नाईट इन हर सिल्वर शून. आता इथे चंद्र काही चालू शकत नाही, परंतु तरीसुद्धा कवीने चंद्राला चालतोय म्हणजे इनॅनिमेट ऑब्जेक्ट आहे आणि त्याला ॲनिमेट ऑब्जेक्टची कल्पना करून पर्सॉनिफाईड केलेलं आहे. म्हणजे जे काही निर्जीव वस्तू असेल त्याला सजीव वस्तूचा गुण दर्शवणे, त्यालाच आपण चेतन गुणोक्ती अलंकार असं म्हणतो मराठीमध्ये, आणि त्यालाच इंग्लिशमध्ये आपण पर्सॉनिफिकेशन असं म्हणतो. दॅट इनॅनिमेट ऑब्जेक्ट हॅज बीन पर्सॉनिफाईड ॲज अ ॲनिमेट ऑब्जेक्ट और लिव्हिंग ऑब्जेक्ट, and that quality of living object has been given, that living person has been given to the inanimate object. आता लिव्हिंग पर्सनची चालण्याची जी क्वालिटी आहे ही आपण इनॅनिमेट ऑब्जेक्ट मूनला दिलेली आहे, म्हणून या ठिकाणी पर्सॉनिफिकेशन हा अलंकार होतोय. समजते तुम्हाला? असा हा इथे चेतन गुणोक्ती अलंकार होतो, आपण बघितलेलाच आहे. आफ्टर दॅट एक्सटेंडेड मेटाफरचं सुद्धा इथे उदाहरण आलेलं आहे. म्हणजे एका चंद्राला एका स्त्रीचं रूपक अलंकार वापरून या ठिकाणी पूर्ण कवितेमध्ये त्या पद्धतीने कंपॅरिझन केलेलं आहे, म्हणून इथे एक्सटेंडेड मेटाफरचा सुद्धा उपयोग केलेला आहे कवीने. तर इथपर्यंत 4 ओळी तुम्हाला समजल्या असतील. आता पुढच्या ओळींकडे आपण वळणार आहोत. वन बाय वन द केसमेंट्स कॅच हर बीम्स बिनीथ द सिल्वरी थॅच, couched in his kennel like a log with paws of silver sleeps the dog. आता चंद्रप्रकाश जो काही आहे तो चंद्र हळूहळू आकाशामध्ये येत चाललेला आहे आणि हळूहळू प्रत्येक सृष्टीला तो चंदेरी रंग प्राप्त होत चाललेला आहे असं तुम्हाला इमॅजिन करायचं आहे बघा. यू हॅव टू रोमॅन्टिसाइज ऑल दीज थिंग्स. ओके. सो वन बाय वन द केसमेंट्स कॅच हर बीम्स बिनीथ द सिल्वरी थॅच. आता केसमेंट्स म्हणजे काय, तर आपल्या खिडकीची जी चौकट असते त्याला केसमेंट असं आपण म्हणतो. आणि हळूहळू जे काही घरं वगैरे आहेत तिथे घराचं एक वर्णन केलेलं आहे. तिथे खिडकी कशाला असते, त्या घराला असते. आता घर समोर दिसत असेल आपल्याला, वन बाय वन द केसमेंट कॅच, जे काही घरं आहेत त्या घरांच्या खिडक्यांवरती हा प्रकाश पडत चाललेला आहे चंद्राचा, आणि तो सुद्धा आता चंदेरी झालेला आहे. त्यालासुद्धा आता पूर्ण सिल्वर रंग प्राप्त झालेला आहे. केसमेंट्स कॅच हर बीम्स बिनीथ द सिल्वरी थॅच. हर बीम्स बिनीथ, पुन्हा आलं हर बीम्स म्हणजे कोणाचे, चंद्रप्रकाशाचे ज्या काही बीम्स आहेत, रेज आहेत, किरणं आहेत, याच्यामुळे बिनीथ द सिल्वरी थॅच, बिनीथ म्हणजे त्याखाली, सिल्वरी थॅच, थॅच म्हणजे छप्पर. आता हे घराचं छप्पर जे आहे हे सुद्धा जे काही काड्यांनी बनलेलं जे छप्पर असेल तर, किंवा गवताने वरती आच्छादन असलेलं असं जे काही छप्पर असतं त्या छप्परावरती सुद्धा आता पूर्णपणे सिल्वर कलर प्राप्त झालेला आहे. त्यालासुद्धा आता चंदेरी रंग प्राप्त झालेला आहे. केसमेंट आणि त्यांचीच जी खाली खिडकी आहे त्याच्या खाली, त्या छपराच्या खाली, त्यालासुद्धा चंदेरी रंग प्राप्त झालेला आहे. आता कवी ज्या या काही गोष्टी ज्या सांगतोय बघा आपल्याला नेचरच्या बाबतीत, ज्या अतिशय छोट्या छोट्या आहेत, बारीक बारीक आहेत, म्हणजे याच्यावरून त्यांची आपल्याला निरीक्षण क्षमता किती चांगली असेल ही गोष्ट आपल्या लक्षात येईल बघा. ठीक आहे. समोर बघूया आपण काय म्हणायचं आहे त्यांना. काउच्ड इन हिज केनेल लाईक अ लॉग. काउच्ड झोपलेला असणे, इन हिज केनेल, केनेल म्हणजे कुत्र्याचं जे काही घर असतं त्याला केनेल असं म्हटलं जातं. लाईक अ लॉग, लॉग म्हणजे लाकडी ओंडका वगैरे जो काही असतो त्याला लॉग असं म्हणतात. विथ पॉज ऑफ सिल्वर स्लीप्स द डॉग. या आपल्या घरामध्ये, त्या कुत्र्याच्या घरामध्ये ज्याला केनेल असं म्हटलं जातं, द डॉग इज स्लीपिंग इन हिज केनेल
and after receiving or after that silver beams that comes on his paws actually, they also become silver because of that beams, silver beams. ओके, म्हणजे तो जो काही कुत्रा आहे, अर्ध आपलं शरीर जे काही असेल ते त्या घरामध्ये असेल आणि त्याचे जे पॉज म्हणजे पंजे, ते पंजे त्या घराच्या दरवाजाच्या समोर असतील, असा झोपलेला असेल तो, असं आपल्याला इमॅजिन करायचं आहे. आणि ही स्लीप्स लाईक अ लॉग. लाईक अ लॉग म्हणजे लाकडी ओंडका एखादा असेल, तो जसा पडलेला असतो, कोणतीही हालचाल त्याची होत नसते. म्हणजे लाकडी ओंडका, त्याची हालचाल होणारच नाही आहे. तर कोणतीही हालचाल त्या कुत्र्याची होत नाही आहे आणि तो त्या आपल्या घरामध्ये कॅनेलमध्ये झोपलेला आहे समोरच, आणि त्याचे पंजे त्या घराच्या बाहेर आहेत आपल्या त्या डॉगच्या कॅनेलच्या. आणि बिकॉज ऑफ दॅट ओनली द पॉज रिसीव्ह द बीम्स ऑफ दॅट मून अँड दे ऑल्सो बिकम सिल्वर. आणि त्याचे जे पंजे आहेत ते सुद्धा चंदेरी रंगाचे झालेले आहेत. आता इथे डॉगला जे काही आहे उपमा वापरलेली आहे बघा, कशाची, लाईक अ लॉग. त्यामुळे इथे सिमिली हा अलंकार होतो आहे. कोणता अलंकार होतो आहे? सिमिली, ज्याला उपमा अलंकार म्हणतात. उपमा अलंकारामध्ये दोन गोष्टींची तुलना केली जाते आणि कोणते शब्द वापरले जातात, जनरली लाईक असेल, ॲज असतील, या शब्दांचा वापर करून ती तुलना दर्शवली जाते, म्हणून इथे सिमिली अलंकार झालेला आहे. तर डॉगची तुलना ही लाईक अ लॉग केलेली आहे. लॉग म्हणजे लाकडी ओंडक्यासोबत केलेली आहे. हा कुत्रा लाकडी ओंडक्यासारखा हा बिलकुल कोणतीही हालचाल न करता झोपलेला आहे, इथे हे दर्शवायचं आहे. पूर्ण सृष्टी झोपलेली आहे आणि चंद्र हळूहळू आपल्या मार्गक्रमण करत आहे. म्हणजे एखादी स्त्री सिल्वर रंगाची जे काही बुटा आहेत ते घालून बाहेर पडलेली आहे आणि हळूहळू त्या गोष्टी ती वरतून बघत आहे, हे सगळी सृष्टी बघत आहे, असं इमॅजिन करायचं आपल्याला. तिने आधी काय बघितले, तिने ट्रीज बघितले, मग ते फ्रूट्स बघितले आणि ते सगळे सिल्वर होत चाललेले आहेत. मग जिथे जिथे ती बघत आहे तिथे त्या सगळ्या गोष्टींचा रंग कसा झालेला आहे, सिल्वर झालेला आहे, चंदेरी झालेला आहे. त्यानंतर तिला घर दिसतं, त्या घराच्या खिडक्या दिसतात, त्या घराच्या खिडक्यांची ताबदानं दिसतात, ती सुद्धा आता सिल्वर झाली. मग त्याचे छप्पर दिसले, ते सुद्धा सिल्वर झालं. ठीक आहे, मग त्या घरासमोरच एखादा कुत्रा झोपलेला असेल, त्याच्या घरामध्ये त्या केनेलमध्ये सुद्धा तो झोपलेला असताना त्याचे पंजे बाहेर पडलेले, त्याचे पंजे सिल्वर झाले, त्यांच्याकडे लक्ष गेलं तिचं. तर अशा पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी सिल्वर होत चाललेल्या आहेत. हळूहळू ह्या दोन शब्दांवरून आपल्याला कळतं कसं होत चाललेला आहे सगळ्या सृष्टीचा अनुभव, जो काही परिवर्तन कसं होत चाललेलं आहे, स्लोली अँड सायलेंटली, हळूहळू आणि शांततेने त्या सगळ्या गोष्टी घडत चाललेल्या आहे बघा. ओके, अँड अगेन अँड अगेन दिस वर्ड्स आर रिपीटेड, लाईक सिल्वर. हे जे शब्द आहेत प्रत्येक 2 ओळींमध्ये हे रिपीट झालेले आहेत, काही काही ठिकाणी 2-2दा रिपीट झालेले आहेत बघा. ओके, सो विथ पॉज ऑफ सिल्वर स्लीप्स द डॉग. फ्रॉम देअर शॅडोवी कोट द व्हाईट ब्रेस्ट पीप ऑफ डव्स इन सिल्वर फिदर्ड स्लीप. फ्रॉम द शॅडोवी कोट म्हणजे घरटं. शॅडोवी म्हणजे घरटं कुठं असतं, तर ट्रीवर, झाडावर असते एखादं घरटं असेल आणि ते त्या झाडाच्या सावलीमध्ये, एखाद्या फांदीच्या सावलीमध्ये ते घरटं आहे. आणि त्या घरट्यामध्ये कोण झोपलेलं आहे, द व्हाईट ब्रेस्ट पीप ऑफ डव्स. डव्स म्हणजे कबूतर तिथे त्या आपल्या घरट्यामध्ये झोपलेली आहेत. त्याच्या झाडांची सावली त्याच्यावर पडलेली असेल, त्याच्यामुळे ती काही सिल्वर जो प्रकाश आहे, जो चंदेरी प्रकाश आहे, तो घरट्यावर न पडता फक्त त्या कबुतरावर पडतोय आणि तो कबुतराचा त्याच भागावर त्याचा प्रकाश पडतोय चंद्राचा, जो भाग त्या घरट्याच्या थोड्याशा बाहेर असेल. आणि तो कोणता भाग आहे, त्याच्या समोरची छाती. ब्रेस्ट म्हणजे छाती. ती छाती त्या घरट्यामधून बाहेर थोडीशी असेल, त्यामुळे त्या छातीवर तो प्रकाश पडलेला आहे. म्हणजे तिथे सावली नसेल याची झाडाची, त्याच्यामुळे तो प्रकाश त्याच्यावर पडला आणि म्हणून ते सुद्धा कसे झाले, सिल्वर फिदर्ड स्लीप. सिल्वर फिदर्ड म्हणजे पिसं, चंदेरी पिसं असलेली ही जी काही कबुतरं आहेत त्या शॅडोई कोटमध्ये, त्या घरट्यामध्ये झोपलेली आहेत आणि त्यांच्यावर सुद्धा हा चंद्रप्रकाश पडतो आणि ते सुद्धा कसे होऊन जातात, सिल्वर होऊन जातात. समजलं तुम्हाला? एक निसर्ग कविता आहे, आपल्याला लाईन टू लाईन अर्थ समजून घ्यायचा आहे. याच्यातून काही वेगळा अर्थ अभिप्रेत नाही आहे कवीला. ही एक निसर्गाची जो काही चमत्कार होत चाललेला आहे, कवीने बघितलेला आपल्या डोळ्यातून जो त्याला चमत्कार दिसतो, तो त्यांनी इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. समोर बघू काय दिसलं अजून कवीला, किंवा त्या सिल्वर जी काही स्त्री आहे, जी आपण बाहेर पडलेली चंद्रदेवता आपण म्हटलेला, तिला
ती चंदेरी बुटं घालून बाहेर पडलेली आणि त्या बुटांमुळे किंवा त्याच्या दृष्टीमुळे सगळं काही सृष्टीचा रंग हा शुभ्र होत चाललेला आहे, सिल्वर रंगाचा होत चाललेला आहे. समोर काय दिसलं तिला तर हार्वेस्ट माऊस गोज स्कॅम्परिंग बाय. हार्वेस्ट माऊस म्हणजे हंगामामध्ये पूर्ण जे काही पीक शेतामध्ये उभं राहिलेलं आहे अँड त्या पिकामध्ये उंदीर जो आहे माऊस, तो उंदीर काय करतोय, स्कॅम्परिंग बाय म्हणजे इकडे तिकडे सैरावैरा पळतो आहे. स्कॅम्परिंग बाय म्हणजे सैरावैरा पळतो आहे विथ सिल्वर क्लॉज अँड सिल्वर आय. आणि या माऊसचे, या उंदराचे पंजे, क्लॉज म्हणजे जे काही नखं वगैरे असतील आणि जे पंजे आहेत ते कशा रंगाचे आहेत, सिल्वर. ते कशामुळे सिल्वर झालेले आहेत, त्या चंद्रप्रकाशामुळे. म्हणजे तो चंद्रप्रकाश त्या माऊसवर सुद्धा पडलेला आहे, त्या उंदरावर सुद्धा पडलेला आहे. म्हणजे निसर्गातली एखादी इतकीशी छोटीशी वस्तू आहे बघा, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे कवीने. म्हणजे इथे सांगण्याचा प्रयत्न काय केलेला आहे त्यांनी, की निसर्गातली छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा ही सिल्वर होऊन जाते बिकॉज ऑफ द बीम्स ऑफ मून. या चंद्रप्रकाशामुळे सगळ्या ज्या काही गोष्टी असतात त्या सिल्वर होत चाललेल्या आहेत. आणि याच माऊसचे, या उंदराचे डोळे सुद्धा कसे झाले, सिल्वर आय. हे सुद्धा कसं इथे स्पष्ट केलेलं आहे त्यांनी, सिल्वर क्लॉज अँड सिल्वर आय. ठीक आहे. आता या गोष्टीवरून आपल्याला हार्वेस्ट माऊसवरून एक गोष्ट कळते की हे खेड्यागावातलं चित्र उभं केलेलं आहे आपल्या डोळ्यासमोर आणि पीक आलेलं आहे, म्हणजे शेतातल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. एक घर आहे, त्याच्यावर गवताचं छप्पर आहे आणि त्याच्यावर सुद्धा सिल्वर आहे. म्हणजे सगळं हे काही एखाद्या शेतामधलं, एखाद्या खेड्यागावामधलं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं करण्याचं काम वॉल्टर डिलामेअर करत आहेत. ठीक आहे. विथ सिल्वर क्लॉज अँड सिल्वर आय. क्लॉज पंजे, नखं तुम्हाला कळलेले असतील. अँड मूव्हलेस फिश इन द वॉटर ग्लीम. अँड मूव्हलेस फिश इन द वॉटर ग्लीम बाय सिल्वर रीड्स इन अ सिल्वर स्ट्रीम. मूव्हलेस, मूव्हलेस म्हणजे कोणतीही हालचाल करत नाही आहे. कोणतीही हालचाल काय कोण करत नाही आहे, फिश. याच सगळ्या वातावरणामध्ये चंद्राचा प्रकाश हा त्या स्ट्रीमवर, सिल्वर स्ट्रीमवर पडलेला आहे, म्हणजे ओढ्यावर पडलेला आहे. आणि या ओढ्यावर पडल्यामुळे त्याच्यामधल्या असलेल्या ज्या काही फिश आहेत त्यासुद्धा झोपलेल्या आहेत इन द वॉटर. हा जो काही चंद्रप्रकाश आहे हा आता त्या ओढ्यावरती, त्या पूर्ण शेताच्या बाजूने चाललेला एखादी नदी किंवा छोटासा ओढा आहे, स्ट्रीम ज्याला आपण म्हणतो, त्या ओढ्यावर सुद्धा पडलेला आहे. आणि त्याचा रंगसुद्धा आता कसा झालेला आहे, पूर्णपणे सिल्वर झालेला आहे. आणि त्यामध्ये असलेल्या ज्या फिश आहेत त्यासुद्धा कशा झोपलेल्या आहेत, मूव्हलेस आहेत, कोणतीही हालचाल करत नाही आहे. इन द वॉटर ग्लीम, त्यासुद्धा चकाकायला लागलेल्या आहेत, त्यासुद्धा चकाकत आहेत बिकॉज ऑफ द बीम्स ऑफ द मून. या जो काही चंद्रप्रकाश आहे याच्यामुळे सुद्धा त्या ग्लीम म्हणजे चकाकत आहेत बाय सिल्वर रीड्स. रीड्स म्हणजे जे पाण्यामध्ये गवत वगैरे उगतं त्याला रीड्स असं म्हटलं जातं. तर ते सुद्धा कशा रंगाचं झालं, सिल्वर रीड्स इन अ सिल्वर स्ट्रीम. आणि या ओढ्यामध्ये, या चंदेरी ओढ्यामध्ये चंदेरी फिश, चंदेरी मासे आहेत, ते जे काही चकाकत आहेत आणि त्याच्यामधले जे काही गवत आहेत ते सुद्धा कसे झालेले आहेत, ते सुद्धा चंदेरी प्रकाशमान झालेले आहेत, प्रकाशित झालेले आहेत, चंदेरीसारखे झालेले आहेत. असं हे सगळं वर्णन त्या निसर्गाचं वॉल्टर डिलामेअर आपल्या या कवितेतून करतात. अतिशय साधी आणि सोपी कविता आहे, समजून घेण्यासाठी एक इव्हेंट आपल्याला सांगितलेला आहे. कवीने छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या त्या ठिकाणी एक्सप्लेन करण्यासाठी. उंदीर घेतलेला आहे, डव घेतलेला आहे, त्यानंतर फिश घेतलेली आहे. म्हणजे निसर्गातल्या या छोट्या छोट्या गोष्टींवर सुद्धा त्या चंद्रप्रकाशाचा परिणाम होतोय आणि संपूर्ण सृष्टी ही पांढरी शुभ्र होऊन जाते, असं या ठिकाणी त्यांना वर्णन करून सांगायचं आहे. तर हे आपल्याला दिसत असेल इथे तुम्हाला बघा, रिपिटेशन खूप झालेलं आहे. सिल्वर या शब्दाचं रिपिटेशन हे 9 वेळेला झालेलं आहे. तुम्ही बघा इथे, म्हणजे इट इज डन ओनली टू एम्फसाइज द ॲटमॉस्फिअर, की ही सगळी सृष्टी कशी पूर्ण सिल्वर झालेली हे समजून सांगण्यासाठी सिल्वर वर्ड हॅज बीन रिपीटेड फॉर 9 टाइम्स ॲक्च्युअली इन द होल पोएम. अँड वन वर्ड सिल्वरी हॅज कम हिअर विथ वन वर्ड सिल्वरी. दॅट मीन्स वी हॅव टू व्हिज्युअलाइज द होल थिंग्स. म्हणजे इमेजरी या ठिकाणी अशी वापरलेली आहे. इमेजरी म्हणजे इमेजरीने आपल्याला जे काही वर्णन असतं, कवितेचं जे काही वर्णन वगैरे असेल ते आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. जे चित्र असतं आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं, आपल्या सेन्सेसला, म्हणजे आपल्या बघण्याच्या सेन्सेसला, आपल्या अनुभवण्याच्या सेन्सेसला ते चालना देतं. म्हणून त्याला इमेजरी असं म्हणतात. तर कवीने या ठिकाणी सिल्वर या शब्दाचा रिपीटेडली वापर करून इथं आपल्या डोळ्यासमोर ते चित्र उभं करण्याचं काम केलेलं आहे बघा.
सो धिस स्पेशालिटी इज ऑल्सो देअर ऑफ धिस पोएम. हे आपण स्पेशल फीचरमध्ये सुद्धा टाकू शकतो कवितेचे काही द वर्ड सिल्वर हॅज बीन रिपीटेड फॉर 9 times इन द होल पोएम टू क्रिएट द इफेक्ट ऑफ सिल्वरी ॲटमॉस्फिअर. ओके, सो इन दिस वे यू कॅन एक्सप्लेन दोज थिंग्स. अशा पद्धतीने ही पूर्ण कविता इथे आपल्याला दिसत आहे. इथे जे काही रायमिंग वर्ड्स आहेत त्यांची एक स्कीम तयार होते. ए बी बी सी सी डी डी ई ई एफ एफ जी जी या पद्धतीची ही पूर्ण स्कीम तयार होते बघा. मून, शून, सीज, ट्रीज, कॅश, थॅच असे शब्द इथे वापरलेले आहेत. रायमिंग पेअर्स या ठिकाणी दिसतात आपल्याला. 14 ओळींची ही कविता आहे आणि पूर्ण जे काही वर्णन कवितेमध्ये केलेलं आहे हे पूर्ण आपल्या डोळ्यासमोर राहतं, म्हणजे इमेजरी वापरलेली आहे. दॅट्स वाय धिस पोएम हॅज बिकम व्हेरी स्पेशल फॉर अस. And the meaning of the poem is very simple actually. Just the description of the silver atmosphere is there, and the moon has been considered as a lady over here. That means the metaphor has been used of a lady here. That moon has been considered as a lady, and this extended metaphor is going throughout the whole poem. म्हणजे मेटाफॉर फक्त एका ओळीस संबंधित नसून तो पूर्ण कवितेमध्ये आढळतो. म्हणजे या सिल्वर शूनचा जे किंवा या सिल्वर लेडीचा जो काही परिणाम आहे पूर्ण कवितेवर आपल्याला दिसून येतो, म्हणून याला एक्सटेंडेड मेटाफर असं सुद्धा म्हणतात. अशा पद्धतीने ही सिल्वर कविता आपल्याला इथे दिसते. इथे काही आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत, 2 प्रश्न विचारलेले आहेत बघा. पहिला आहे इथे व्हाय डज एव्हरीथिंग अपियर सिल्वर इन द पोएम. या पोएममध्ये सगळं सिल्वर कशामुळे झालेलं आहे? बिकॉज ऑफ द मून लाईट. ओके, हे त्याचं उत्तर होऊ शकतं. आफ्टर दॅट विच ऑफ द ऑब्जेक्ट्स ऑर ॲनिमल्स एक्सेट्रा इन द पोएम आर ॲट रेस्ट विदाऊट एनी मोशन. कोणती हालचाल न करता कोणते ऑब्जेक्ट्स किंवा ॲनिमल्स हे झोपलेले आहेत? तर इथं बघा डॉग, आफ्टर दॅट द डव, आफ्टर दॅट फिश, दे ऑल आर विदाऊट एनी मोशन. ॲक्च्युली विदाऊट एनी मोशन, मोशन म्हणजे कोणतीही हालचाल ते करत नाही आहे, हा त्याचा अर्थ होतो. अँड ओनली 2 थिंग्स आर शोन टू मूव इन द पोएम विचारते. आणि 2 अशा गोष्टी आहेत ज्या मुव्हिंग करत आहेत, ज्या सांगितलेल्या आहेत त्या कोणत्या? तर एक आहे हार्वेस्ट माऊस गोज कॅम्परिंग बाय. जो माऊस आहे तो इकडे तिकडे पळतो आहे आणि त्याच्यावर चंद्रप्रकाश पडल्यानंतर त्याचेसुद्धा पंजे हे सिल्वर रंगाचे झाले आणि डोळेसुद्धा सिल्वर रंगाचे झालेले आहेत. अँड द सेकंड थिंग दॅट इज मुव्हिंग इज द मून. मूनसुद्धा काय करतो आहे? मूव्ह करतो आहे ना, म्हणून त्यालासुद्धा इथे ऑब्जेक्ट म्हणूनच कन्सिडर करायचं आहे आपल्याला. सो द मून अँड सिल्वर दॅट माऊस इज शोन टू मूव्ह इन द पोएम. ओके, सो दिस इज हाऊ द होल पोएम इज देअर. याचा अर्थ तुम्हाला नक्की कळालेला असेल. कवितेचे जे काही पोएटिक डिव्हायसेस आहेत त्याबद्दल थोडं आपण बोललेलो आहोत. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, मेनिंग कळालेला असेल कवितेचा, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि कविता आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आजच्यासाठी इतकं पुरे. आज आपण इथे थांबूया. धन्यवाद.